नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपलं सध्या धावपळीचे जे जीवन सगळ्यांचं चालू आहे, त्यामध्ये कुणालाही आपल्याकडे लक्ष द्यायला, करायला अजिबात वेळ नाही आहे. स्वतःचं खानपानसुद्धा सांभाळायला आपल्याला वेळ नाही आहे. तर हे जे सगळं आपल्या मागे धावपळीचं जीवन सुरू झालेलं आहे, यामध्ये पोषणाची कमतरता खूप जाणवते. विशेषतः रक्तातील जे हिमोग्लोबिनची पातळी असते, ती कमी होते आणि त्यामुळे ॲनिमिया होतो. परंतु काही असे घरगुती उपाय आहेत जे महागड्या औषधांविषयी शिवायसुद्धा खूप छान उपयोगाला येतात आणि आपल्याला त्याच्यापासून खूप मोठा फायदा होतो आणि आपल्याला औषधाशिवाय मोठा बदल आपल्या शरीरामध्ये घडू शकतो. अगदी साधे सहज उपाय मी इथे सांगणार आहे, ते म्हणजे दूध आणि खजूर यांच्याबद्दल. दुधात खजूर टाकून त्यांचं सेवन करणं हे सगळ्यात खूप उत्तम गोष्ट आहे. झोपण्यापूर्वी दूध खजूर यांचे सेवन जर तुम्ही रात्री झोपण्याच्या सुमारास केलं, 1 ग्लास कोमट दूध घ्यायचं, त्यामध्ये 2-3 खजूर घालायचे, 10-15 मिनटं ते भिजू द्यायचं, नंतर दूध प्यायचं, त्यानंतर तेच भिजवलेले खजूर खाऊन टाकायचे. हा सगळ्यात सोपा किंवा प्रभावी उपाय आहे. आता ह्याचा फायदा कसा होतो, तर खजुरात लोह आहे, फॉलिक ॲसिड आहे, मॅग्नेशियम आहे, फायबर आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, मुबलक प्रमाणात असतात हे सगळ्या गोष्टी. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. हे दोघं मिळून शरीरातलं रक्तनिर्मिती वाढवतात, थकवा कमी करतात, इम्युनिटी वाढवतात. आता ह्याच्यापासून फायदे काय होतात, तर फायदे हे होतात की हिमोग्लोबिनची पातळी वाढते, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, पचन सुधारते, झोप छान लागते आणि मासिक पाळीच्या जर समस्या असतील तर त्या दूर होतात. आता सगळ्यात उत्तम काय आहे, ह्याच्यात एक खास टिप मला एवढी द्यायची की हा उपाय तुम्ही करताना 1-2 दिवस करून तुम्हाला नाही चालणार, तर हा उपाय करताना तुम्हाला 21 दिवस सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नियमितपणा जर तुम्ही याच्यात ठेवला तर तुम्हाला खूप याचा फायदा होईल. फक्त डायबिटीज ज्यांना लोकांना आहे त्या लोकांनी मात्र हे करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा त्यांनी सल्ला घ्यावा. नाहीतर असं नको व्हायला की मी सांगितलं, केलं आणि त्यांना त्रास झाला. तर खजुरामध्ये हे त्याच्यातलंच गोडवा असतो, परंतु तरीही डॉक्टरांना विचारायला केव्हाही चांगलं आहे. थोडक्यात काय, तर औषध नाही, तर आहारात छोट्या छोट्या या ज्या काही गोष्टी आहेत, सवयी आहेत, ह्या सवयी जर आपण वापरल्या, त्यांचा नियमितपणे जर वापर केला, तर आपलं आरोग्य आपण अगदी आरामात सुदृढ करू शकतो. मग आजपासूनच आपल्या दिनक्रमात सुरुवात करा. खजूर आणि दूध ही सवय जोडा. रोज सकाळी हे घ्या. खजूर पाण्यामध्ये भिजवून तुम्ही ठेवलं आणि सकाळी ते दुधामध्ये उकळलं तरीसुद्धा चालेल, दूध फाटत नाही आणि तुम्ही त्याच्यासकट तुम्ही खजुराचं दूध पण प्यायचं आणि खजुरे खायची. ही टीप खूप महत्त्वाची आणि खूप आरोग्यदायी आहे. तुम्ही नक्की याचा उपयोग करून बघा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल 100%.